शुभ सकाळ मित्रांनो, मी अमोल आपल्या सगळ्यांचं गावामध्ये कोकण यूट्यूब चॅनलवर मनपूर्वक आणि सकाळ सकाळी अक्कलकोटमधून स्वागत करतो आहे। तर मित्रांनो आहे आता अक्कलकोटमध्ये आणि आता आपण आज करणार आहोत तुळजापूर आणि त्याच्यानंतर पंढरपूर। तर तुळजापूर इकडून 80 किलोमीटर आहे आणि तिथून मग 100 किलोमीटर पंढरपूर आहे। तर आज आपण आता वाजलेत सकाळचे 7 तर आपण निघणार आहोत 7 वाजता। तर आपला आज प्रवास आणि आजचा दिवस कसा जातो ते आपण बघूया। तर आपली गाडी वगैरे रेडी आहे आणि चहा वगैरे पिऊन आपण मस्त एकदम कडकमध्ये रेडी झालो आहे आणि आपली गाडी एकदम रेडी झाली आहे। तर आपण निघूया। थोडं सगळे तिकडे उभे आहेत। येत आहेत मामा दादा बोल। जेवला तू? जेवला काय जेवला? जेवला आंघोळ ना माझे बाबा। चला चल चला आता काय चला चला आखर पत्र उठवलं दिसतच नाही तू रुमाल घ्यायचो ना बाबू। झोप आली उठत नव्हतो ना भावाजी, उठतच नव्हतो की नाही। तर आपण आता तुळजापूरला उतरलो आहे। काय आलं रे? काय आलं ग? तर आता इकडे एकांना विचारलं तर ते बोलले की गर्दी कमी आहे, तर आपला दर्शन होईल असं वाटतं। तिकडे जाऊन बघू आपण। खाली बघ, खाली बघ। खाली बघ इकडे। ₹20 उडी येते, ₹50 पूर्ण उडीत गाड आहे। इकडे अजून दुकानं पण उघडली नाही आहे तिकडे, आत्ता असं चालू झालं इकडे। काय खायचे ठरवा आधी, एकाने ठरवा असं। तुळजापूर मस्त जवळच आहे इकडनं। तर आज शनिवार सर पण गर्दी कमी दिसते इकडे आणि समोरच तुळजापूरचं इकडचा गेट आहे इकडे। मोठी काय घ्यायची? तर आहे तुळजापूरच्या मेन गेट, इथून आपण आतमध्ये जाणार आहोत। आता हळूहळू गर्दी वाढत चालली इकडे। आणि त्या साईडला तुम्ही भक्त निवास या साईडला आहे, लेफ्ट साईडला। पार्किंगला जायचा रस्ता तिथंच आहे ना। चेक करा इकडे।
तरी ते लाईन लागली आहे काय. तर इकडे लाईन लागले जवळजवळ 7 ते 8 लाईन आहे उभे आहेत. तरी अर्ध्या माणसांना पुढे सोडलं आहे. अजून आपल्याला किती वेळ लागतो ते बघूया आपण. तरी आता 9:30 झाले. आम्हाला इकडे उभं राहून अर्धा पाऊण तास झाला इकडे. तर अजून बघूया किती वेळ लागतोय. आणि हा 3rd फ्लोअर आहे. आय थिंक मंदिर खाली आहे इकडे तुळजाभवानीचं. आणि खूप मस्त वाटतं इकडे जाऊन. अजून 1-2 देवळं बाकी आहे. नंतर जेवायचं बाकी आहे. मित्रांनो, आताच आपण तुळजापूरच्या आई भवानीचं दर्शन घेऊन बाहेर आलो आहे. तरी पण लाईन आम्ही 9:30 वाजता लागलेली आणि आता वाजलेत 12 आणि खूप लाईन होती. आत्ता तर 4थ्या माळ्यावरून लाईन चालू झाली आहे. आम्ही गेलो तेव्हा 3ऱ्या माळ्यावरून लाईन चालू होती आणि खूप गर्दी वाढली. आता बघूया प्रसाद घ्यायला जमेल तर, किंवा डायरेक्ट आपण आता पंढरपूरला जाऊया. आणि इकडे मागे पूजा वगैरे चालली आहे म्हणजे. आणि खूप मस्त वाटलं, छान वाटलं. तर आपण गाडी इकडे थांबवली. आतमध्ये गेले आहेत बा, इकडे जात गाडी इकडे लावले. आपण हायवेवरती थांबलोय आणि आपलं हॉटेल इकडे आहे मागे या साईडला. आणि आता जेवायला जाऊया. तर आता आपण इकडे पंढरपुरात पोहोचलो आहे. आणि हा चंद्रभागेचा काठ आहे इकडे या साईडला. गर्दी पण खूप कमी आहे. आता वाजले संध्याकाळचे 4:45 वाजले तिकडे पोचायला आम्हाला. आणि पाणी खूप कमी दिसते इकडे. खैर काय सांगा तर काय इकडे काय डायरेक्ट तिकडेच पाय धुये दादा. चल चल चल. काय नको काय नको.
काय मंदिर काय आहे पूर्ण? इकडे आतमध्ये मंदिर आहे. हे कुंडले लिहितं. अच्छा. काय नामदेव पायरी पुढे. अच्छा. चंद्रभागेत पाय धुवून घेऊया. आजी दुसऱ्यांचा उचलून सोडतात कशासाठी सोडतात? तर आपण चंद्रभागेमधून स्नान करून आता आपण पंढरपुराचं मंदिर आहे तिकडे जाणार आहे. आता पुंडलिक पण दर्शन कसल्या घेऊन देऊ गले लाईन वाढत चालली. आता जवळजवळ 1 ते 1.5 तास लागणार आपल्याला. तुम्हाला कसं वाटतं लाईनीत उभं राहून? आताच 5 मिनिटं झाली, नंतर आता काय आम्ही आधी सांगू शकत नाही. त्यामुळे जोश आहे जरा, जोश आहे, होश आहे, जोश खोला आनंद. फर्स्ट टाइम पांडुरंगाचं दर्शन होणार. लावणी कर, लावणी 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 नको. विठ्ठल 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 विठ्ठल. शॉर्ट घेऊ जवळ माहिती आहे का? आता उचलून घ्यावं लागेल सारखं. तर आपण आता पंढरपूरला आलो आहे आणि आता आपण रांगेमध्ये थांबलो होतो. किती वाजता लाईन लावलो होतो आपण? 5 वाजता आपण लाईन लावलेली आणि आता 6:30 वाजत. आणि इकडे आता थोड्याच वेळेत आरती वगैरे होईल, त्यासाठी लाईन थांबवली आहे. म्हणजे 6:15 पर्यंत लाईन आता ओपन करतील, त्यासाठी याला आपल्याला इकडे थांबवलं. आता जवळच आहे आपण, म्हणजे 5-10 मिनटाच्या अंतरावरती आहे, तरी पण आपल्याला 6:15 पर्यंत थांबावं लागणार आहे. त्याच्यानंतर आपण मग सिद्धेश्वरला जाणार आहे. आणि
ते ह्याच्यात ठेव होतास पिशवीत आंब्यागी तर आत्ताच आपण विठ्ठल रुक्मिणीच्या मंदिरातून दर्शन घेऊन बाहेर आलो आहे आता आणि आता थोडीफार खरेदी करायची आहे. दर्शन तर खूप मस्त झालं. जवळ तर हे आहे पंढरपूरचं विठ्ठल रुक्मिणी मंदिर आणि आत्ताच आपण दर्शन घेऊन बाहेर आलो आहे. आपल्याला 5-5:30ला लाईन लावलेली. आत्ता 8:30 झालेत, म्हणजे 3-3.5 तास आपण लाईनमध्ये उभे होतो. आता थोडंफार इकडे प्रसाद वगैरे घेऊया आणि मग कल्टी मारूया. इकडे आहे ते मूर्त्या वगैरे आहेत इकडे.
शुभ सकाळ. आज दिवस तिसरा आणि आम्ही आता सोलापूरवरून अक्कलकोटवरून निघालो आहे सोलापूरला, म्हणजे सोलापूर स्टेशनला पोचलो आता. आणि काल खूप लेट झालेला तिकडे आम्हाला, त्याच्यामुळे जेवलो आणि कल्टी मारली, लगेच झोपलो. आणि आता सकाळी 9 वाजता निघालेलो आणि आता पोचलो सोलापूरला. तर हा ब्लॉग कसा वाटला तर नक्की लाईक, शेअर आणि कमेंट करून सांगा. टाटा.